वर्षाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नवीन वर्षाची सुरुवात देवीचं दर्शन घेऊन व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणूनच देवीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गर्दी झाली आहे। कोल्हापूर बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात दाखल झालेत। करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कारण नवीन वर्ष हे सर्वांना सुखासमाधानाचं आरोग्यदायी जावं अशा पद्धतीची प्रार्थना देवीकडे केली जाते आणि म्हणूनच सकाळपासून जर आपण बघितलं तर देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी रांग केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पहाटेपासूनच करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांनी गर्दी केलेली आहे। देवीकडे प्रार्थना एकच केली जाते की संपूर्ण कुटुंब असेल, संपूर्ण राज्य असेल, देशावरची जी सगळी संकट असतील ती दूर कर आणि जे नवीन वर्ष आहे ते सर्वांना सुखासमाधानाचं आणि आनंदाचं जावं अशा पद्धतीची प्रार्थना देवीकडे केली जाते। आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। देवीचं दर्शन घेऊनच नव्या वर्षाची सुरुवात करावी अशा पद्धतीचा मानस प्रत्येक भाविकांचा असतो आणि म्हणूनच देवीच्या दर्शनासाठी आज गर्दी झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातही नवीन वर्षाच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येनं तुळजापुरात दाखल झालेत। एकीकडे देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू असून नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे तुळजाई नगरी भाविकांनी फुलून गेली आहे। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। नववर्षाची सुरुवात अनेक जण देवदर्शनाने करत असतात। महाराष्ट्राचं शक्तिपीठ असलेल्या तुळजापुरात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण देवीच्या चरणी माथा टेकून आपल्या नववर्षाची सुरुवात करण्यासाठी तुळजापुरात दाखल झालेत आणि ही दर्शन रांगाची गर्दी आहे। खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासूनच तुळजापुरात नाताळाच्या सुट्ट्या असतील या सर्व पार्श्वभूमी वर्षाखेर असेल या पार्श्वभूमीवर इथं गर्दी होताना पाहायला मिळत आहे आणि ह्या दर्शन रांगेमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसं इतर राज्यातून देखील भाविक इथं आलेले आहेत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर। तर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झालेत। नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अक्कलकोट नगरी भक्तांनी फुलून गेली आहे। दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविक अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी येतात। सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाची सुरुवातही स्वामींच्या दर्शनानं करण्यासाठी दरवर्षी हजारोच्या संख्येनं स्वामी भक्त अक्कलकोटला भेट देतात। यंदाच्या वर्षी देखील तशीच गर्दी अक्कलकोटमध्ये पाहायला मिळते। भाविकांची गर्दी लक्षात घेत आज दिवसभर भक्तांकडून होणारे अभिषेक मंदिर समितीनं बंद ठेवलेत। तर नववर्षानिमित्त शिर्डीच्या साई मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावल्याचं पाहायला मिळालंय। संपूर्ण शिर्डी नगरी साई नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांसह अधिकारीही कामाला लागलेत। तर वाढलेल्या गर्दीमुळे व्हीआयपी दर्शन व्यवस्थेसह ज्येष्ठ नागरिकांची दर्शन रांग देखील काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती। लॉकर में जमा कीजिए। दर्शन के लिए गेट क्रमांक 6 और भीमा कोरेगाव येथे आज 208वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। या निमित्तानं विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो भीम अनुयायी दाखल झालेत। याशिवाय महार रेजिमेंटमधल्या माजी सैनिकही विजय स्तंभ